आलेले मूग घेतलेत बघा मी. याचा आपण आज मुगाचा मोड आलेल्या मुगाचा नाश्ता बनवतो आहे. त्यासाठी बघा मी आता मिक्सरचं भांडे घेतले आणि त्याच्यामध्ये हे टाकते आणि फिरवून घेते. तर मी पॅन ठेवला, त्याच्यात 2 वाटी पाणी टाकलं आणि त्याच्यात 1 चमचा तेल घालते. आणि हे मुगाचं मिश्रण बघा मी ओबडधोबड वाटलं होतं ना मिक्सरमध्ये, ते सुद्धा ह्याच्यामध्ये टाकते. चवीपुरतं मीठ घालते. 2 चमचे तीळ घालते मी. चमचा लाल तिखट घालते. 1 वाटी मी रवा घेतला. याच वाटीने 2 वाट्या पाणी घेतलं होतं आणि मूग पण ह्याच वाटीने घेतले होते 1 वाटी. आता हे मिक्स करून घेते. वर मी कोथिंबीर घालते आणि चांगलं असं मिक्स करून घेते. छानपैकी आता मिक्स करून घेतलं. यावर मी झाकण ठेवते 5 मिनटं आणि वाफ काढून घेते. 5 मिनटं झालेत बघा. एक वाफ काढून घेतली मी. गॅस बंद करते आणि खाली उतरून घेते. हे छानपैकी थंड होऊन देते जरासं. आता या मिश्रणातून बघा मी असे गोळे करून घेते. हाताला तेल लावलं आहे मी. असे गोल 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 गोळे करून घेते. गॅसवर मी आप्पेपात्र ठेवलं, त्यात थोडं थोडं तेल टाकलं. आता हे बॉल असे बनवलेत ना, हे गोळे असे हे याच्यावर ठेवते. हे मी आप्पेपात्र टाकून घेतले आणि पलटी करून घेते बघा. सगळ्या बाजूने असे शेकून घ्यायचे. ते आप्पे सगळ्या बाजूने चांगले शेकलेत. आता मी काढून घेते. असे मी मोड आलेल्या मुगाचे आप्पे बनवले. ते नुसते खाल्ले तरी छान लागतात किंवा ग्रीन चटणी, शेजवान चटणी याच्यासोबत खाल्ले तरी छान लागतात. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.